चला फ्रेंड्स, तर आजचा महत्त्वाचा व्हिडिओ आहे म्हणजे 10वी-12वीच्या एक्झामनंतर सगळ्यांचे वेध जे लागलेले आहेत तर ते 10वी-12वीच्या रिझल्टकडे. कारण 10वीमध्ये गेलेल्यांना कॉलेज ॲडमिशनसाठी रिझल्टची नितांत गरज असते आणि 12वी नंतर काय करायचं किंवा कुठे ॲडमिशन घ्यायसाठी यासाठीही आपल्याला नक्कीच रिझल्टची आवश्यकता आहे. तर या पुणे बोर्डाच्या ज्या पण विद्यार्थी लाखो विद्यार्थी बसले होते एक्झामसाठी, तर त्यांना नक्कीच विचार पडलेला आहे की आता रिझल्ट केव्हा लागणार आणि रिझल्टनंतर ॲडमिशन कशा पद्धतीने कुठे मिळेल. तर बघूया नक्की 10वी-12वीचा रिझल्ट केव्हा आहे. तर त्यासाठी एक्झामचं नाव आहे हायर सेकंडरी स्कूल सर्टिफाईड HSC अँड सेकंडरी 10th. तर त्यानंतर येतं महाराष्ट्र स्टेट बोर्ड सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन ॲकॅडमिक सेशन येईल तर 2024 आणि 2025. तर HSC आणि SSCच्या एक्झामच्या डेट होऊन गेलेल्या, तर त्या डेट आहेत इथे तुम्ही पाहू शकतात. फेब्रुवारी 11 ते मार्च 11पर्यंत आणि 10वीच्याही. त्यानंतर रिझल्टची डेट असं एक्सेप्ट केलं जातं आहे की 3rd वीकमध्ये, मेच्या 3rd वीकमध्ये रिझल्ट हा येऊ शकतो. आणि त्यानंतर आपल्याला रोल नंबर आणि या दिलेल्या वेबसाईटवर फक्त रोल नंबर ॲड करायचा आहे. आणि हे जे साईट दिलेल्या आहेत 3 त्या गव्हर्नमेंटच्या आहेत, त्याच्यावरती क्लिक करून फक्त आपल्याला रोल नंबर, मदर्स नेम, नंतर आपल्याला रिझल्ट कळेल.